एक अत्यंत महत्त्वाचा विषय मला समोर आणायचा आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात 27/2 प्रसिद्ध झालेली आहे। गट अ चे अधिकारी भरण्याच्या संदर्भातले महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी S20 या पदावर सरळ सेवेने भरती करण्यासाठी जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेली आहे। एकूण 1440 पद आहेत आणि यामध्ये इतकी मोठी प्रचंड तफावत आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाला माझं सांगणं हेच आहे की 1440 पैकी तुम्ही अनुसूचित जातीला 13% जागा 71 दाखवलेल्या आहेत। अनुसूचित जमाती एसटीला 15 जागा दाखवलेत 7% आरक्षण असताना। विमुक्त जाती अ 0, भटक्या जमाती ब 0, भटक्या जमाती क 0, भटक्या जमाती ड 0, विमुक्तांचा मागास प्रवर्ग 2% आरक्षण 54, इतर मागास वर्ग 148, इतर मागास वर्गाचं आरक्षण 19% आणि जागा दाखवल्यात 148। SC/BC 10% जागा 144 बरोबर दाखवलेत। EWHच्या 10% 144 बरोबर दाखवल्या। खुला 28% जागा दाखवले। जागा किती 864 म्हणजे 7% जागा दाखवलेत। हा नालायकपणा कुणी केलाय हा तात्काळ शोधावा। बिंदू नामावली पूर्ण तपासणी केल्याशिवाय रोस्टर व्यवस्थित असल्याशिवाय ही जाहिरात देता कामा नये। अशा पद्धतीचा जो चुकीचा अन्याय या सगळ्या इतर मागास जातीवरती होतोय, SC ST VJNT या सर्व जमातीवरती मोठ्या प्रमाणात अन्याय आहे। 0 जागा दाखवली। मला मागच्या जाहिराती दाखवा, कुठल्या कशाच्या आधारे तुम्ही ही जाहिरात काढलेली आहे। याची शहनिशा झाल्याशिवाय ही भरती करता कामा नये। ही भरती अन्यायकारक आहे। सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री महोदय यांना मी आज दुपारी या विषयाचं सविस्तर पत्र देणार आहे। परंतु हा रोस्टर घोटाळा सर्व विभागात सुरू आहे। बिंदू नामावली व्यवस्थितपणे तपासणी बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर तपासणी होत नाही। मी सातत्यानं शिक्षण विभागात बोलतोय, सातत्यानं वेगवेगळ्या विभागामध्ये बोलतोय, ग्राम विकास विभागामध्ये बोलतोय, या विभागामध्ये तर हे रोस्टर व्यवस्थित तपासूनच काही लोक बसलेले तिथं हे चुकीच्या पद्धतीनं जे अनारक्षित जागेवरती आरक्षित जागेतली मुलं मेरिटनं भरती होत आहेत आणि त्यांना परत बिंदू दाखवताना तुम्ही परत आरक्षित जागेवरती टाकताय। एवढा मोठा अन्याय। 0 जागा कशा काय असू शकतात? 1440 पैकी 3% जागा म्हटलं तरी ह्या जागा तुम्ही दाखवल्या पाहिजे होत्या आणि खुल्या प्रवर्गामध्ये 864 जागा आल्या कशा? काय प्रकार आहे हा प्रकार समोर आल्याच्या शिवाय ही भरती करू नये, अन्यथा याविषयी आम्हाला योग्य पाऊल उचलावं लागेल। परंतु सातत्यानं तुम्ही बिंदू नामावलीचा विषय जो आहे तो सातत्यानं उपस्थित करताय। खरं तर ही नवीन भरती प्रक्रिया आहे 1400 जणांची। या अगोदर सुद्धा डिपार्टमेंट वाईज अर्थात राज्य शासनामध्ये अनेक डिपार्टमेंट आहेत, त्यामध्ये बिंदू नामावली जी आहे ती राबवलीच जात नाही, त्यामुळे पदोन्नती देखील काय आहे याबद्दल हे डिपार्टमेंट सिरियसच नाहीत। अनेक वेळा सांगितलं बाबांनो हे तुम्ही रोस्टर व्यवस्थितपणे तपासून घ्या। अन्याय करण्याला पण एक परिसीमा असते ना, किती अन्याय करायचा? म्हणजे तुम्ही एखाद्याच्या अधिकारावरती गदा आणू शकत नाही ना। बस सातत्यानं या विषयावरती मी तरी शिक्षकांच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये विधान परिषदेचा सदस्य असल्यापासून 3 वेळा लक्षवेधी आणलेले आहे। विषय पण समजत नाही काय काय लोकांना। विषय तर तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे ना, हा काय विषय आहे। या 1440 जागापैकी तुम्ही कशा पद्धतीने मला मागच्या सगळ्या जाहिराती दाखवाव्यात त्यांनी, मागच्या कुठल्या जाहिरातीचा आधार घेतला आणि त्यानुसार ही जाहिरात काढलेली आहे त्याची सर्व माहिती आम्हाला द्या। मी सभागृहात पण हा विषय घेतो, माननीय मंत्री महोदयांना पण अशा पद्धतीचं पत्र मी देणार आहे। परंतु ही बाब अत्यंत गंभीर आहे, अन्यायकारक आहे। SC ST VJNT OBC मायनर OBC वरती अन्याय करणारी ही बाब आहे। परंतु यापूर्वी देखील तुम्ही ज्यावेळेस बिंदू नामावलीचा मुद्दा काढलेला त्यावेळेस तुम्ही आणि सदाभाऊ खोत हे राज्याचे मुख्य सचिवांना भेटणार होतात आणि त्यांना या सगळ्या भेटलो, बैठका केल्या, सातत्यानं बैठका सुरू आहेत। एक उदाहरण सांगतो, सोलापूरचा रोस्टर तपासला। सोलापूरचा रोस्टर 3 वेळा तपासला। एकदा जागा शिक्षकाच्या अतिरिक्त दाखवल्या, दुसऱ्यांदा तपासला आम्ही तक्रार दिल्यावर कमी दाखवल्या, तिसऱ्यांदा तपासला। कसं काय होऊ शकतं? रोस्टरमध्ये अशा पद्धतीची चूक कशी काय होऊ शकते? ही गंभीर चूक आहे, परंतु यामध्ये कुणीही सिरियस घेत नाही। आणि म्हणून आज माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती आहे की ही बाब अतिशय सिरियस घ्यावी। माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण मी या विषयावर भेटणार करतात ना, म्हणून तर हे असले सगळे काशी झालेले आहे। याचं कारण काय आहे?
अरे काय तुमच्या बापांनी दिलेत काय अधिकार? हे त्या पदावरती तुम्ही बसता म्हणजे तुम्ही काय कोणावरती अन्याय करू शकता का? हे जे असे अधिकार आहे त्याला ठोकून काढलं पाहिजे. ह्याच्याला कोण आहे रोस्टर तपासणी करणारा माणूस जर मला कळाला तर मी त्याला योग्य त्याची जागा दाखवेन. समग्र शिक्षा अभियानचे जवळपास 3,500 जे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आहेत आझाद मैदानावर गेल्या 5 दिवसापासून आंदोलन करताना पाहायला मिळतात. हिवाळी अधिवेशनात त्यांना कायम करण्याचा सरकारनं सांगितलं होतं, मात्र अद्याप त्यांचा मार्गी लागला नाही, नक्की त्यांचा मार्ग निघेल. मागच्या अधिवेशनामध्ये समग्र शिक्षा अभियानाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं नागपूरला आंदोलन होतं. त्या आंदोलनाला पण मी भेट दिलेली होती. माननीय मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये त्याविषयीच्या संकेत दिले होते. आता नेमकी काय माहिती आहे आज भेटून विचारतो.